एक तोरण केलेलं आहे. छोटे छोटे तुकडे होते, त्यातून असं हे सुंदर तोरण बनवलं आहे. असा छानसा कपडा खूप सुंदर होता. हा डिझाईनही छान होती. चौकोनी छोटासा तुकडा होता. तर मी पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी असं एक पाऊच केलेला आहे. नमस्कार, मी मेघा बनारसी सण संस्कृत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गणपती गौराई जवळ येतात त्यावेळेला आपल्याला सजावटीची वेध लागतात आणि आपल्या मनामध्ये असं असतं की काहीतरी सुंदर कलात्मक अशी, परंतु घरात असलेल्या सामानातून आपण सजावट करूयात, पण ती युनिक आणि अद्वितीय असली पाहिजे. माझी मैत्रीण शुभदा सातारची, आणि तिच्याकडे अशी खूप सुंदर साडी होती, फार सुंदर डिझाईन असलेली. तिने मला तिची साडी तिची मुलगी मनू हिच्या गणपती सजावटीसाठी काहीतरी सुंदर कर असं म्हणून दिली होती. तर त्या साडीपासून मी आता काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवत आहे. साडीपासून मी बनवलं आहे असं टेबल क्लॉथचं कवर. त्याला मध्ये छोटीशी क्लिट्स घेतली आहे. तो टेबल जो होता गणपती सजावटीचा तो 24 इंच बाय 24 इंच असा होता. त्यामुळे बॉर्डरचा वापर त्याला करून बरोबर असा मापाचा साधारणपणे मी त्याला कव्हर केलेला आहे अशा पद्धतीने. हा टेबल क्लॉथ केल्यानंतर आणि बॅकड्रॉप केल्यानंतर बरंचसं कापड राहिलं, त्यातून मी अनेक वस्तू बनवल्या त्या दाखवत आहे. हे पूजेचे बस्कर केले आहेत, 2 मी पूजेला बसण्यासाठी किंवा आपण चौरंगावर वगैरे अंतरण्यासाठी असे. तिने एक तोरण केलेलं आहे. छोटे छोटे तुकडे होते, त्यातून असं हे सुंदर तोरण बनवलं आहे. असा छानसा कपडा खूप सुंदर होता. हा डिझाईनही छान होती. चौकोनी छोटासा तुकडा होता. तर मी पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी असा एक पाऊच केलेला आहे आणि त्यामध्ये राहिलेल्याच पीसमधून असे छोटे छोटे गोष्टी केलेल्या आहेत. तर हा केलेला आहे टेबल मॅट. त्यानंतर हे छोटंसं आसन केलेलं आहे, पूजेचं आसन असं. आणि अगदीच छोटेसे तुकडे होते म्हणून अशी छोटी छोटी त्याला सजावटीची फुलं केलेली आहेत. साडीला सुंदरसा पदर होता प्लेन असा. मग बॅकड्रॉप साठी ते कापड मी वापरलेलं आहे त्या पदराचं, आणि त्यापासून असा छानसा बॅकड्रॉप तयार केलेला आहे. बॅकड्रॉप हा 2 बाजूनी वापरता येतो, असा ह्या बाजूनी आणि ह्या बाजूनी सुद्धा. अशा रीतीने आपल्या साडीपासून आणि गणपती सजावटीसाठी असा कोणत्याही पूजेसाठी आपण असं छानसं सजावटीचे वेगवेगळे प्रकार करून आपल्या सणांचे सुशोभन करू शकतो. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.